भैया काँग्रेस पार्टी मुर्दाबाद, काँग्रेस पार्टी मुर्दाबाद. 12 वर्षाच्या अत्याचार करणाऱ्याच्या नरदमाचं करायचं काय? खाली मुंडावर पाय, 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्याच्या नरदमाचं करायचं काय? खाली मुंडावर पाय, काँग्रेसच्या अशा विचारसरणीचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. धिक्कार असो, धिक्कार असो, काँग्रेसचा अधिकार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. काँग्रेसचा अधिकार असो. भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा, युवा मोर्चा, एकच चर्चा. युवा मोर्चा. पुढे येऊ नका, मागं सो थोडं. मागून मी घे निलेश. हो नाव असेल हो माग देऊ का नाव असेल तर माग सरकार असं लाईन भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा 12 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या बलात्कार्याला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे काँग्रेसच्या नरदमाचं करायचं काय? खाली मुंडावर पाय, काँग्रेसच्या नरदमाचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा, युवा मोर्चा, एकच चर्चा. युवा मोर्चा. अरे आम्ही अत्याचार करणाऱ्या नरदमाचं करायचं काय? खाली मुंडावर पाय, मुलीवर 12 वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार करणाऱ्या नरदमाचं करायचं काय? खाली मुंडावर पाय. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा न्याय मिळालाच पाहिजे. अत्याचार झालेल्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा, एकच चर्चा. 12 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा, अरे एकच चर्चा. हॅलो आंदोलन करायला भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा, एकच चर्चा. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो.
करायचं काय भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा झालीच पाहिजे 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 अरे या काँग्रेसच्या नराधमाचं करायचं काय या काँग्रेसच्या नराधमाचं करायचं काय भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा एकच चर्चा भाई उनके लिए इधर बोलो उनको इधर बोलो पीछे बैग ना रहता इसको जाए इधर बोलो आते रे आते तुम्ही जा ये कह रहे सुनील चुप क्या कर रहा है उसके अंदर लगा क्या चलता है सुपारी भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा एकच चर्चा अरे या काँग्रेसच्या मुंडेचं करायचं काय या काँग्रेसच्या मुंडेचं करायचं काय धिक्कार असो 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 भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा एकच चर्चा बैठ घेऊन करत समोर पुन्हा किती वेळ करणार काँग्रेसचं करायचं काय काँग्रेसचं करायचं काय धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा एकच चर्चा दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं मोर्चा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा या लिंगपिसाट काँग्रेसचं करायचं काय या लिंगपिसाट काँग्रेसचं करायचं काय धिक्कार असो धिक्कार असो
जागा ठेवा प्रेमला जागा ठेवा थोडं मागे चला मागे चला गडबड करू नका पुन्हा भैयाला सगळे आले पाहिजे बरं का आमचे बाबा बिचाऱ्यांना नाश्ते बिष्टे काही केलेलं नाहीत कार्यकर्ते आमचे गरीब आहेत आमच्याकडे लक्ष ठेवतो नाही नाही बरोबर आमच्याकडे लक्ष ठेवा तुम्ही लक्ष ठेवा एक मिनिट हा तुम्ही लक्ष द्या तुम्ही आहे घोषणा देऊन बाईट सुरू करा एक थांबा थांबा सगळ्यांचे प्रेम लागू धिक्कार असो धिक्कार असो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एकच चर्चा एकच चर्चा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो एक मिनिट भैया आज आपण अनोख्या पद्धतीने म्हणजे काँग्रेस भवनच्या समोर आंदोलन करतात विषय काय आणि आपली मागणी काय आमची मागणी विषय सर्वप्रथम आपण समजून घेतला पाहिजे. गडचिरोलीमध्ये काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता अमोल लोंढे नावाचा तो एका कॉन्व्हेंट शाळेमध्ये माझ्या मते शिक्षकही आहे. त्यांनी एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर छेडछाडी आणि लैंगिक शोषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे आणि तो खरा आहे. त्याच्या अंती माहिती घेतल्याच्या नंतर असं कळतं की त्यांनी अजून बऱ्याच काही मुलींवर हे अत्याचार केलेले आहेत. तर काँग्रेस भवनासमोर करायचं कारण की तिथल्या ज्या त्यांच्या खासदार आहेत, प्रतिभा धानोरकर माझ्या मते खासदार आहेत व तिथले काही अजून काँग्रेसचे बडे नेते आहेत, यांनी पोलीस स्टेशनला दबाव टाकला की त्याच्यावर गुन्हा नोंद नाही झाला पाहिजे, त्याला सोडून द्या. मग आमचं म्हणणं एवढं आहे की आम्ही ह्या काँग्रेस भवनासमोर आंदोलन करायचं कारण आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीचा निषेध करतोय. कारण का वारंवार ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये घटना घडतात त्यावेळेला मात्र हे सगळे कोल्या कुत्रे लांडगे सगळे एक होतात. देवेंद्र भाऊ असतील, एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, यांच्यावर टीका करणे आणि ज्या वेळेला यांच्या घरातला एखादा यांचा कार्यकर्ता, यांच्या पार्टीचा एक जबाबदार कार्यकर्ता अशी काही घटना करतो त्यावेळेला विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार असतील, नाना पटोले साहेब असतील किंवा इतर सगळे काँग्रेसचे नेते असतील किंवा हा जो सकाळी 9चा जो भोंगा आहे उबाटा गटाचा, त्यांनी साधं उल्लेखही या गोष्टीचा केलेला नाही. ज्या सुषमाताई अंधारे आहेत एरवी मात्र त्यांच्या डोळ्यातनं मगरमच्छ हसू त्या हे करत असतात, त्यांचा साधा स्टेटमेंट याच्यावरती नाही. मग मला काय म्हणायचं, ज्यावेळेला तुमचा कार्यकर्ता करतो त्यावेळेला सगळं चालतं आणि देशामध्ये किंवा राज्यामध्ये जेव्हा इतर कुठली घटना घडते ती फार गंभीर असते. आम्ही कुठल्याच घटनेचं समर्थन करत नाही किंवा जी काही घटना मागं घडली, बदलापूरची घटना घडली, त्याच्यामध्ये त्या मुलीला जो न्याय मिळाला पाहिजे होता तो न्याय मिळाला. त्यांनी आधी पोलिसांवर फायर केली, पोलिसांनी त्याला एन्काउंटरमध्ये ठार केलं. आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करतो आणि इथून पुढे करत राहणार. कारण का अशी एखादी जी महिला आमच्या घरातली असती तर आमच्या मनामध्ये तीच भावना तयार झाली असती. 2 दिवसापूर्वी बदलापूरच्या घटनेवर यांनी एवढा राज्य सुरक्षित नाही, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, एवढा आकारतांडव त्याच्यावरती केला. आणि ज्या वेळेला ही घटना झाली तो अक्षय शिंदे संपला, त्यावेळेला मात्र अक्षय शिंदेच्या बाजूने यांनी उभा राहायचा प्रयत्न केला की हे सगळं फेक आहे, हे असं झालं तसं झालं. मग नेमकी तुमची भूमिका काय, तुम्हाला बलात्कारांना वाचवायचं आहे का? तर या अमोल लोंढेला आमची प्रामाणिक मागणी आहे, सरकारकडेही आहे की त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्याच्यासाठी काँग्रेस भवनाच्या समोर हे आंदोलन आम्ही करतो. लातूर काँग्रेस भवनाच्या समोर हे आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आमची मागणी एवढीच आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याला तात्काळ अटक केलं पाहिजे. विवेकानंद शाळेमध्ये अमोल टोपे म्हणायचा एक मुलगा होता, त्यावेळेस तुम्ही बाहेर आलो नाही. परत इथं एक दलित मुलगी होती, हॉस्टेलला बलात्कार करून मर्डर झाला, त्यावेळेस पण तुम्ही बाहेर आलो नाही. आत्ताच कसं काय आलो? कुठल्या वेळेत इथला जो विषय बरोबर आहे त्यावेळेला आपण त्याला पूर्णपणे मागणी केली की त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. इकडे जी दलित मुलीचा जो विषय झाला माझ्या मते त्याचा काय म्हणलात, त्यावेळेस लातूरमध्ये घटना झाल्या किंवा भाजप काम करत नाही का? 100% करते. आम्ही कुठल्या त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला आम्ही दोन्ही प्रकरण वेगळे आहेत. नाही मी बोलायला लागलो ना. आणि इकडचा जो प्रकरण त्याच्यामध्ये आरोपी अटक झालेला आहे.
तुम्ही जो गुन्हा नोंद होत नव्हता त्याच्यात. पण अटक झालेला आहे, आरोपी जेलमध्ये पॉस्कोच्या अंतर्गत तो अटक आहे. घेऊ आपण बाईट. हा. हा जो विषय आहे ना आंदोलनाचा, हा. नंतर पर्सनल बाईट द्या त्यांना. बरं. कारण माझी बातमी अर्धवट राहिली. आपण आता बोललात, मला अजित भैयाला विचारायचं, हा जो प्रकरण आहे, तुम्ही काँग्रेस भवनच्या समोर आंदोलन करताय, काय भूमिका आहे त्याचा? आणि विषय आजचा जो आहे, पुढे एक मिनिट माईक लावून एक मिनिट माईक लावतो सर्वांनी. एकच मिनिट पुढे इथे येत आहे ना दोघे गुमसाळचा विदर साहेब थोडा बरोबर आहे, तुम्ही इथे हो, इथे जमा. दोनों के बीच में अच्छा हूँ आप डिसाइड लेते द्या ना त्यांना माईक. माईक द्या हो. बस, बस. या माईक द्या लावालेच नव्हते मी. पुढे जाऊ नका. मागे कॅमेरे आहेत. मागे कॅमेरे आहेत. एक मिनिट चला. अरे यार रेल्वे प्रश्नाचं उत्तर देऊ की एक मिनिट, एक उत्तर देऊ तुमचे एक मिनिट मागे या थोडं. नंतर हा विषय सांगा तुम्ही. भैयाचं माझं म्हणणं काय, काँग्रेस भवनच्या समोर आणि हे मागणी तुम्ही आणि आंदोलन थोडंसं एक मिनिट एक मिनिट पुढे इथे या. अरे बरं, हॅलो हॅलो भैया राईट आहे हा लोकेशन. एक मिनिट. यस एक मिनिट एकच मिनिट प्लीज प्लीज एक मिनिट थांबा थांबा प्रेम भाऊ द्या भाऊ. एक मिनिट विचार. भैया युवा मोर्चाकडून आज आंदोलन होत आहे. लातूर शहरामध्ये मागील काही दिवसापूर्वी अमित देशमुख यांनी सांगितलं होतं की लाठी बहीण जशी आणली तशी सुरक्षित बहीण योजना आहे. आजच्या विषयावर घ्या. काय विषयावर घ्यायचं नाही, नंतर घ्या ना. लाडक्या बहिणीचा जो विषय त्याच्यामध्ये जवळपास 2 कोटी महिलांना आपल्या राज्यातल्या त्या ठिकाणी 1,500 रुपयाची सहकार्य आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मिळते. आणि हे जी मदत मिळते त्याच्यामुळं काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना पोटात दुखतंय. ही मदत आम्ही देऊ शकलो नाही, ह्यांनी एवढी मदत कशी केली, हे शक्य नव्हतं, ही ज्या काही भावना त्यांच्या मनात होत्या त्याला मूर्त रूप देण्याचं काम शासनानं जेव्हा केलं त्यांच्या पोटात दुखतंय की आता सगळ्या लाडक्या बहिणी महाराष्ट्राच्या आज महायुती शासनाच्या पाठीमागे उभ्या आहेत. आणि म्हणून लाडक्या बहिणीचा विषय करत असताना ते सुरक्षेसंदर्भात बोलतात. पण लाडक्या बहिणीचा जेव्हा आधार महिलांना मिळतो तेव्हा त्यांना शिक्षणात सुरक्षा मिळत नाही का? तेव्हा त्यांना व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये सुरक्षा मिळत नाही का? त्यांना वैद्यकीय सुरक्षा मिळत नाही का? त्यांच्या आरोग्याला सुरक्षा मिळत नाही का? सामाजिक सुरक्षा मिळत नाही का? ह्या सगळ्या सुरक्षा 1,500 रुपये महिन्याला महिलांना स्वतःच्या खात्यावर देऊन शासनानं देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या विषयावर बोला ना. आजच्या आज जे आंदोलन करताय हे आंदोलन नेमकं कशाबद्दल आहे आणि काय आंदोलनातून आपल्याला निषेध व्यक्त करायचा? नाही, आपण पाहिलं असेल जसं ऋषीदादा म्हणाले की जेव्हा बदलापूरमध्ये घटना झाली होती की तिथं न्याय झाला पाहिजे. आम्ही सुद्धा रस्त्यावरती जे काही आंदोलनं आपल्या लातूर शहरामध्ये झाले होते त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालो, कारण अतिशय दुर्दैवी घटना झाली होती. परंतु त्याचं राजकारण करण्यात आलं, त्याच्यामध्ये देवेंद्र भाऊंना महाराष्ट्र शासनाला टार्गेट करण्यात आलं आणि एका वेगळ्या हेतूनं तो सगळा विषय त्या ठिकाणी चालवला गेला. परंतु आपल्याला जी न्यायाची भूमिका शासनाच्या माध्यमातून हवी होती, अक्षय शिंदेंचं ज्या वेळेस एन्काउंटर झालं, मला वाटते महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला त्या ठिकाणी सुरक्षा आपल्याला शासन देतंय आणि खरंच त्या संदर्भात सिरियस आहे अशी भावना नक्कीच प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचलेली आहे. आज आपण जे चंद्रपूरमध्ये जी घटना झालेली आहे, अमोल लोंढे तिथं युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, आदरणीय वडेट्टीवार साहेबांचा मतदारसंघ येतो आणि तिथं 12 वर्षाच्या मुलीवरती छळ झालेला. आता ह्याचं राजकारण करायला आम्ही तो उपस्थित नाही आहोत, पण तिथली पोलीस यंत्रणाला इन्फ्लुएन्स करून ते प्रकरण कसं दाबता येते ह्याचा जर ते प्रयत्न करत असतील त्याचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत की ज्यांनी राजकारण बदलापूरच्या घटनेचं करून एक दुर्दैवी परंपरा महाराष्ट्रामध्ये घालून घेतली, आता ते का गप्प आहेत? आता ह्या काँग्रेस भवनात असलेले लोक का गप्प आहेत? याच्या निषेधार्थ इथं भारतीय जनता युवा मोर्चा उभा आहे की 12 वर्षाच्या मुलीवरती एक काँग्रेसचा कार्यकर्ता छळ करतो, तो पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून आता शांत राहायचं का? आपण राजकारण करायचं नाहीये, पण पक्षाच्या कार्यकर्त्याने हे छळ केल्यानंतर चुप्पी. आणि तिथं एका शाळेमध्ये अक्षय शिंदेंनी लहान मुलींवरती छळ केल्यानंतर त्याला राजकीय रूप द्यायचं, त्याला फडणवीस साहेबांवरती त्या ठिकाणी टार्गेट करायचं, हे दुटप्पी भूमिका का असं आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू झाली असा एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला प्रश्न पडतो.